मी नुकताच तो मराठी सिनेमा पाहिला ज्याच्या टायटलमुळे सिनेमा हॉलमध्ये शो बंद पडावे लागले आणि ज्याला नाव बदलावं लागलं। मी बोलतोय मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांच्या मनाच्या श्लोकबद्दल, जो आता तू बोलना म्हणून रिलीज झाला आहे। या सिनेमावर धर्म आणि रिलेशनशिप असे दोन मोठे कॉन्ट्रोवर्सीज आहेत। तर ही कॉन्ट्रोवर्सी बाजूला ठेवून सिनेमा म्हणून तो मला कसा वाटला, चला तर मग बघूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे यश आणि तुम्ही पाहताय रिव्ह्यू कट्टा। रिव्ह्यू सुरू करण्याआधी बिग थँक्स, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलवरती 100 सबस्क्रायबरचा मार्क अचीव झाला आहे। थँक्यू सो मच, असा सपोर्ट कायम ठेवा। चला तर मग आपल्या रिव्ह्यूकडे वळूया। सिनेमाची स्टोरी आहे श्लोक प्लेड बाय राहुल पेठे आणि मनवा प्लेड बाय मृण्मयी देशपांडे यांची। अच्छा, तू ट्रेकर आहेस? ए म्हणजे नेमकं काय करता ग तुम्ही? काही नाही, चढायचं। मनवाला लग्नाचा विरोध असतो, ती प्रेमात असून सुद्धा मुद्दाम वाईट वागते। नंतर कळते की त्यांना ग्रँड वेडिंग सोहळा नको आहे आणि शांत आयुष्य हवं आहे। स्टोरीमध्ये श्लोकच्या मनातील कन्फ्युजन दाखवण्यासाठी 3 इनर व्हॉइसेस आहेत। ही आयडिया एकदम फ्रेश वाटली, पण मला वाटते की सिनेमाची थीम खूप कन्फ्युजिंग आहे। सिनेमा नक्की काय डिफाईन करू पाहते, प्रेम की कमिटमेंटपासून पळून जाणं, हे स्पष्टच होत नाही। कोर आयडियामध्येच इतकी गोंधळ आहे की तो एंडपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही। हा सिनेमा कॉन्ट्रोवर्सीमुळे न्यूजमध्ये आला आहे। टायटलचा वाद तर तुम्हाला माहीतच आहे, पण मला वाटतं की लिव्ह इन किंवा अँटी मॅरेज थीमला सपोर्ट करणारा जो टोन आहे तो अनेक प्रेक्षकांना खटकवत आहे। सिनेमामध्ये कमिटमेंटपासून पळणाऱ्या लोकांना सपोर्ट करतोय का, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल। पण या गोष्टी बाजूला ठेवल्या तर सिनेमामध्ये एक्सलंट परफॉर्मन्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। मृण्मयी देशपांडेचा अभिनय खूपच कमाल आहे आणि राहुल पेठेसोबतची तिची केमिस्ट्री एकदम चांगली जमली आहे। स्पेशल मेन्शन म्हणून मला पुष्करराज चिरपुटकरचा कॉमेडी ट्रॅक एकदम ऑन पॉईंट वाटला। त्याचा रोल बघून वाटते की तोच या सिनेमाचा बॅलेन्सर आहे, नाहीतर सिनेमा कधीच एका बाजूला झुकला असता। सिनेमातील तू बोलना हे गाणं सुद्धा शांत आणि सुंदर आहे। तसेच हिमालय, ऋषिकेशचे लोकेशन्स आणि ऋतू बदलताना वेळ कसा जातो हे दाखवणारा सेगमेंट पण मला खूप आवडला। पण काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेत। मला वाटते की सिनेमातील काही कॅरेक्टर्स खूपच बावलट आहेत, त्यांच्याशी रिलेट होणं शक्यच नाही। तसेच अँटी मॅरेज कन्सेप्टला सपोर्ट करणारे जे कारणं दिले आहेत ते खूप वीक वाटतात आणि सिनेमाची एडिटिंगसुद्धा वीक आहे। हा सिनेमा बोल्ड आयडियाज घेऊन तर येतो, पण कॉन्ट्रोवर्सी आणि स्टोरीतील लॉजिक कमी पडल्याने तो एक ॲव्हरेज सिनेमा बनतो। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी या सिनेमाला 2.5 स्टार्स देईन। हे स्टार फक्त कॅरेक्टरच्या दमदार अभिनय आणि युनिक कॉमेडीसाठी। तुम्ही हा सिनेमा बघितला का, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत रहा, बघत रहा रिव्ह्यू कट्टा।